या प्रश्नामध्ये दिलेल्या माहितीनुसार पहा, बी हा एचच्या उजवीकडे दुसरा आहे. आता बी एचच्या उजवीकडे दुसरा म्हणजे जर समजा इथं एच असेल तर एचच्या उजवीकडे दुसरा म्हणजे आपल्या उजव्या हाताला तिथं दुसरा कोण असेल, बी असेल. पुढे आपल्याला सांगितले पहा वर अगोदर ए देखील एचच्या बाजूला बसलेला आहे. ए देखील एचच्या बाजूला बसलेला आहे. आणि आपल्याला असं पण सांगितले की एच ई सलग आहे. पहा एच ई सलग आहे आणि ए देखील एचच्या बाजूला बसला आहे. त्यानंतर शेवटी असं सांगितले की ई हा सीच्या उजवीकडे तिसरा आहे. ई जो आहे तो सीच्या उजवीकडे तिसरा आहे. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, आता एफ बी पण जवळ आहे. तर ए हा एचच्या बाजूला बसलेला आहे. एच ई पण आहे. म्हणजे समजा इथं ई घेऊयात आपण आणि एफ बी आहे म्हणजे या ठिकाणी येईल एफ आणि एच ई तर आहेच आणि ए पण याच्या जवळ आहे म्हणजे ए इथं असेल. तर आपल्याला असं सांगितले की ई हा सीच्या उजवीकडे तिसरा म्हणजे इथं सी असेल आणि सीच्या उजवीकडे 1 2 तिसरा ई आहे. आता ए सी पण जवळ आलेला आहे ऑलरेडी. आता राहिले फक्त काय डी जी. एच ई पण जवळ आलेला आहे, एफ बी आलेला आहे, राहिलाय डी जी. आता डी आणि जी बद्दल काही निश्चित सांगितलेलं नाही. म्हणजे इथं डी असेल किंवा जी असू शकतो किंवा इथं डी किंवा जी असू शकतो, माहिती नाही. तर काय विचारले प्रश्नामध्ये पहा, खालील जोड्यामध्ये कोण एकमेकाच्या बाजूला बसू शकलेला असू शकत नाही. तर ए एच आहे ऑलरेडी. डी सी मे बी असू शकतो किंवा नाही. सी बी सी बी असू शकत नाही कारण सी आणि बी समोरासमोर गेलेत आणि निर्धारित केले जाऊ शकत नाही. तर एक पर्याय आहे आपल्याकडे ऑलरेडी सी बीचा, ते एकमेकाच्या जवळ बसू शकत नाहीत. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण समजून घेऊ शकतात. ए बी सी डी ई एफ जी एच हे 8 लोक टेबलाभोवती बसले असून मध्यभागी बघत आहेत व एकमेकापासून समान अंतरावर आहेत, परंतु त्याच क्रमाने असतील असे नाही. ए सीच्या डावीकडून तिसरा बसलेला आहे. केवळ एक व्यक्ती ए आणि जीच्या मध्ये बसते. ई हा एफच्या उजवीकडून दुसऱ्या जागेवर बसतो. एफ हा ए किंवा जीचा तात्काळ शेजारी नाही. केवळ एक व्यक्ती बी आणि ईच्या मध्ये बसतो. ई हा डीचा तात्काळ शेजारी नाही. तर दिलेले एकूण 8 मित्र तर यामध्ये जर आपण माहिती पाहिली, ए सीच्या डावीकडून तिसरा बसलेला आहे. ए जो आहे सीच्या डावीकडून तिसरा म्हणजे समजा या ठिकाणी जर सी असेल तर सीच्या डावीकडून तिसरा म्हणजेच याला नंबर जर दिले आपण 1 2 3 4 5 6 7 8
तर 1 2 3 म्हणजे या ठिकाणी असेल ए. केवळ एक व्यक्ती ए आणि जी च्या मध्ये बसते. केवळ एक व्यक्ती ए आणि जी च्या मध्ये बसते, पण ती निश्चित जागा दिलेली नाही. आता आपल्याला इकडून आहे का तिकडून आहे माहिती नाही. म्हणजे जी मे बी इथं असू शकतं किंवा इथं असू शकतं. पाहूयात आपण काय होतं, कारण ए आणि जी च्या दरम्यान एक जण आहे. त्यानंतर पुढे एक वाक्य दिले पहा, एफ हा ए किंवा जी चा तात्काळ शेजारी नाही. एफ जो आहे तो ए चा किंवा जी चा तात्काळ शेजारी नाही. त्यानंतर ई हा एफ च्या उजवीकडे दुसऱ्या जागेवर बसतो. आपण एक निश्चित करूयात इथं स्थिती, समजा जी ची स्थिती इथंच ठेवूयात आणि सगळे मॅच होतं का बघूयात. पुढे जिथं अडचण येईल तिथं चेंज करता येईल आपल्याला. आता आपल्याला सांगितले की एफ हा ए किंवा जी चा तात्काळ शेजारी नाही. म्हणजे एफ ए आणि जी च्या मध्ये येत नाही, एला पण लागून येत नाही, राहिलेल्या तिन्ही ठिकाणी एफ येतो. आणि आपल्याला सांगितले की ई हा एफ च्या उजवीकडून दुसऱ्या जागेवर बसतो. ई हा एफ च्या उजवीकडे दुसऱ्या जागेवर. म्हणजे सपोज दॅट या ठिकाणी आपण ई घेऊयात. ई हा एफ च्या उजवीकडून दुसऱ्या जागेवर, म्हणजे या ठिकाणी एफ असेल. एफ च्या उजवीकडून दुसऱ्या जागेवर ई इथं असेल. त्यानंतर एफ हा ए किंवा जीच्या तर नाहीच. बी आणि ई च्या दरम्यान एक व्यक्ती बसतो. म्हणजे आपल्याला या ठिकाणी ई ला पुढे घ्यावं लागेल आणखी. तर इथं ई येईल आणि इथं येईल एफ. तर बी आणि ई च्या दरम्यान एक व्यक्ती म्हणजे इथं असेल बी, आणि दरम्यान एक व्यक्ती ए आलेला आहे. त्यानंतर ई हा डी चा तात्काळ शेजारी नाही, म्हणजे इथं असेल डी. आता पहा, ए बी सी डी ई एफ जी एच, इथं राहिला एच. तर प्रश्न असा आहे, जी च्या उजवीकडे कोण बसलेला आहे? तर उत्तर येईल सी. म्हणजेच ट्रायल एरर पद्धतीनेच आपल्याला या ठिकाणी पोहोचावं लागतं.